लाईफस्टाईल इन्फ्लेशन हे एक डिसीज नाही, एक सायलेंट फायनान्शियल किलर आहे आणि त्याचं पहिलं सिम्पटम म्हणजे बस थोडंसं अपग्रेड करतो. आज लोकांची सर्वात मोठी प्रॉब्लेम ही गरिबी नाही तरी लाईफस्टाईल आहे. सॅलरी थोडीशी वाढली तर फोन, वॉर्डरोब आणि आउटिंग सर्व काही ऑटोमॅटिकली अपग्रेड होतं. प्रॉब्लेम खूप सिंपल आहे. इन्कम हळू वाढते परंतु लाईफस्टाईल हे विजेच्या स्पीडने वाढते. पूर्वी तुम्ही 300 रुपयाचा शर्ट घ्यायचा पण आता 1500चा शर्ट देखील तुम्हाला नॉर्मल वाटतो. आणि पूर्वी 20 रुपयाची कॉफी पण आता स्टारबक्स मध्ये जाऊन 350 रुपयाची होते आणि तुम्हाला वाटतं की हे नॉर्मल आहे. पण जेव्हा रेंट, ग्रॉसरी, फ्यूल आणि EMI हे सर्व आपल्यावर प्रेशर क्रिएट करतात तेव्हा आपल्याला समजतं की असली प्रॉब्लेम सॅलरी नाही तर आपले लाईफस्टाईलचे वाढलेले एक्सपेक्टेशन आहेत. छोटे छोटे अपग्रेड्स तुमची संपूर्ण सेव्हिंग्स खाऊन घेतात आणि तुम्हाला कळत देखील नाही. आणि आयरनी तर बघा, लोक इन्व्हेस्टमेंट पोस्टपोन करतात परंतु लाईफस्टाईलला पोस्टपोन करत नाही. खरं खूप सोपं आहे. तुमची इन्कम तुम्हाला रिच बनवत नाही तर तुमचं फायनान्शियल डिसिप्लिन हे तुम्हाला रिच बनवतं. जोपर्यंत लाईफस्टाईलचं कर्व हे तुमच्या इन्कम पेक्षा जास्त असेल तोपर्यंत वेल्थ क्रिएट होऊ शकत नाही.